सुवर्णप्राशन संस्कार. नमस्कार, मी डॉक्टर तेजस्विनी योगेश पोद्दार. पूर्वी म्हणजे तरी 7 ते 8 वर्षांपूर्वी आपण जर बघितलं तर सुवर्णप्राशन म्हणजे काय असा लोकांना प्रश्न पडायचा. परंतु आता सर्वश्रुत झाल्याने सुवर्णप्राशन मॅक्झिमम लोकांना माहीत झालं आहे की हे लहान मुलांच्या इम्युनायझेशनसाठी तसेच त्यांच्या बुद्धिस्मृती आणि एकाग्रता वाढण्यासाठी आपण हे देत असतो. तर सुवर्णप्राशन हे सोन्याचं प्राशन दिलं जातं. ॲक्च्युली 16 प्रकारचे जे संस्कार असतात ना, त्यातला हा लेहण संस्कार म्हणून याचा उल्लेख आलेला आहे. तर लेहण म्हणजे काय? चाटून दिले जाणारे पदार्थ. मग त्यामध्ये औषधीयुक्त चाटण असतात किंवा इतर असतात. आपण हे जे देतो आहोत ते सुवर्णप्राशनाचं चाटण देतो आहोत. तर याचं वर्णन करताना काश्यप ऋषींनी 5000 वर्षापूर्वी असं सांगून ठेवलं, म्हणजे त्यावेळीचे ते पेडिएट्रिशियन्स त्यांनी असं सांगून ठेवलं आहे की सुवर्णप्राशन देण्याने लहान मुलांची बुद्धी, स्मृती आणि एकाग्रता अप्रतिम त्यांना पाहायला मिळाली. हे त्यांनी टाईम टेस्ट करून बघितलं, म्हणजे एक 6 महिने सुवर्णप्राशन देऊन पाहिलं मुलांना आणि 6 महिने सुवर्णप्राशन न देता त्यांना ऑब्झर्व केलं गेलं. दोघांमधला फरक त्यांना अप्रतिम असा रिझल्ट त्यांना सुवर्णप्राशन दिलेल्या मुलांमध्ये मिळाला. तो असा की त्यांच्या व्याधिक्षमत्वामध्ये सुद्धा सुधार त्यांना पाहायला मिळाला. म्हणजे होतं काय ॲक्च्युली सुवर्णप्राशन आतमध्ये गेल्यानंतर त्याचं कार्य कसं होतं, एक मी शॉर्ट तुम्हाला सांगू इच्छिते. कसं होतं, ज्यावेळेला सुवर्णप्राशन बाळाला तोंडात टाकलं जातं त्यावेळेला अन्ननलिकेमधून जाताना तिथे ब्रेन सेल्स आणि इंटेस्टिनल सेल्स आलेले असतात. तर त्याद्वारे त्याचं ग्रास्पिंग होतं. म्हणजे काय होतं, ग्रहण केलं जातं त्या सेल्सद्वारे आणि ती ब्रेन सेल्स जी आहे ती ब्रेनच्या ठिकाणी जातात. इंटेस्टिनल सेल्स पूर्ण पचनसंस्थांमधून खाली जात असताना पचनसंस्था परिणामी सुधारते आणि ब्रेन सेल्समध्ये ते ब्रेनमध्ये गेल्यानंतर बुद्धिस्मृती आणि एकाग्रता आपल्याला खूप अप्रतिम वाढलेली त्यांची पाहायला मिळते. आणि याचबरोबरीने त्यांचं सत्वगुणाचं सुद्धा वर्धन होतं. आणि एक असा फायदासुद्धा आहे की सुवर्णप्राशनाच्या सेवनाने शरीरातून जे काही टॉक्सिन्स असतात ना, ते लघवी आणि शौचाद्वारे ते शरीराच्या बाहेर वेळोवेळी पडत राहतात. आता सुवर्णप्राशनाची पद्धतविषयी आपण जाणून घेऊयात की ते द्यायचं कसं. आपण ते सलग 3 महिने सलग 3 महिने देऊ शकतो किंवा सलग 6 महिने आपण ते बाळाला पाजू शकतो किंवा ज्यांना सातत्याने काही वर्षांपर्यंत पाजायचं आहे तरीसुद्धा आपल्याला ते देता येऊ शकतं. किंवा दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला ते दिलं जातं. आता पुष्य नक्षत्रच का, तर अशी मान्यता आहे की आयुर्वेदात असं सांगून ठेवलं आहे की पोषण करणारं नक्षत्र म्हणून पुष्य नक्षत्र ओळखलं जातं. आता आपण सुवर्णाचं जर चाटण देणार आहोत तर सुवर्णाच्या चाटणामध्ये ऑब्व्हियसली ते एक धातू आहे, ते एक खनिजजन्य द्रव्य आहे, त्यामध्ये खनिजजन्य विषसुद्धा असतात. आता खनिजजन्य विषयुक्त आपण डायरेक्ट बाळाला दिलं तर ते खूप चुकीची गोष्ट आहे. जसं आपण सोनाराकडून 24 कॅरेट प्युअर सोनं म्हणून विकत घेतो, त्याचं चाटण तयार करून सांवर त्याचं चाटण तयार करून बाळाला सर्रास त्याचं चाटण पाजलं जातं. परंतु ही अतिशय चुकीची पद्धत आहे. असं कृपया करून करू नये. कारण काय होतं, त्यामध्ये खनिजजन्य विष जी असतात ती तशीच्या तशी बाळामध्ये जातात. ॲक्च्युली सुवर्णप्राशन देण्याची पद्धत अशी आहे, म्हणजे आम्ही जे सुवर्ण वापरतो ते खूप मोठ्या अग्नीमध्ये तप्त होऊन त्याचं सूक्ष्मीकरण केलं जातं आणि त्याचं भस्मीकरण करून त्याला अति फाईन पार्टिकल्स त्याचे केले जातात, जेणेकरून आम्ही भस्मीकरण करून त्याला येतात. त्याला अग्नी देण्यामागचा उद्देश काय की धातू जर आहे तर धातूमधले आपल्याला गुण हवे आहेत. सोन्यामध्ये गुणधर्म खूप छान आहेत की त्यामुळे बुद्धी, स्मृती आणि एकाग्रता खूप चांगल्या पद्धतीने वाढते. परंतु याच्यातले गुण जर आपल्याला मिळवायचे असतील तर त्यासाठी त्या सोन्यावर सुद्धा संस्कार करणं गरजेचं असतं. म्हणजे त्याला खूप मोठ्या अग्नीमध्ये तप्त करून त्याला ठिसूळ केलं जातं आणि आपल्या शरीरात ग्रहण केल्यानंतर ते लागलीच ॲब्झॉर्ब व्हावं त्या दृष्टीने त्याच्यावर खूप काम केलं जातं. म्हणजेच काय होतं, एक थोडक्यात सांगते, एक खड्डा केला जातो, त्यामध्ये गौऱ्या ठेवल्या जातात. त्या गौऱ्यांवर एका मातीच्या पात्रात, एका मातीच्या भांड्यात सोनं घेतलं जातं. त्या सोन्याला वरून झाकून त्याच्यावरून पुन्हा गौऱ्या रचल्या जातात आणि हे पेटवल्या जातात. पेटवून झाल्यानंतर तो अग्नी स्वांगशीत झाला, म्हणजे आपोआप तो अग्नी शांत झाला की पुन्हा हे घट काढून अशाच पद्धतीने तयार केलेल्या दुसऱ्या खड्ड्यात ठेवलं जातं. पुन्हा गौऱ्या ठेवल्या जातात, पेटवल्या जातात. तो अग्नी शांत झाला की पुन्हा तिसऱ्या खड्ड्यात
तो घट शिफ्ट केला जातो. असं 1000 वेळा केलं जातं. त्याला सहस्त्रपुटी भस्मीकरण असं म्हणतात. म्हणजे इतक्यांदा त्याला हीट देऊन त्या सोन्यांमध्ये ठिसूळपणा येतो, हलकेपणा येतो, पचण्यासाठी तो हलका होतो. जर सोनं शरीरात पचेल तर त्याचे गुण तुम्हाला पाहायला मिळतील. आता अशा पद्धतीने तयार झालेला हा सुवर्ण आम्ही घेतो त्यांच्याकडून. त्याच्यावर पुन्हा सूक्ष्मीकरण केलं जातं. आता आपल्या इंटेस्टाईनमध्ये, आपल्या बॉडीमध्ये सेल्स खूप बारीक असतात, खूपच सूक्ष्म असतात. आता इतक्या सूक्ष्म सेल्सच्या मध्ये जर त्याला जायचं असेल तर स्वतः सुवर्णकणांना किती सूक्ष्म व्हावं लागेल याचा विचार आम्ही डोक्यात ठेवून त्याच्यावर खूप सूक्ष्मीकरण केलं जातं. म्हणजे त्याला खल करून, त्यांना सूक्ष्म करून, त्यामध्ये बुद्धिस्मृती एकाग्रता जी औषधी जडीबुटी असतात त्यांची त्यांना भावना देऊन, त्यामध्ये ती औषधी टाकून, त्यांनी सिद्ध केलेली तुपं त्याच्यात घालून आम्ही ते तयार करून बाळांना पुष्य नक्षत्राच्या दिवशी त्याचं चाटण देत असतो. आता हे रोजसुद्धा देण्याची पद्धत आहे. काही असतात आमच्याकडे येणारे पेशंट्स की आम्ही अजून त्याच्यात चांगला सुधार आम्हाला जर हवा असेल, अजून चांगले फायदे आम्हाला त्याच्या पाहिजे असतील तर त्यासाठी आम्ही काय करावं. त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही 1 महिन्यासाठी कंटिन्यू करा किंवा 3 महिन्यासाठी किंवा 6 महिन्यांसाठी तरी सलग तुम्ही रोज द्यायचं आणि त्यानंतर दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला तुम्ही सुवर्णप्राशनाचं चाटण देत राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने सुवर्णप्राशनाचे फायदे हे खूप अप्रतिम आहेत. इम्युनायझेशन आहे ते आयुर्वेदाच्या मतानुसार. तर तुम्ही आवर्जून बाळाला सुवर्णप्राशनाचं चाटण दिलंच पाहिजे. धन्यवाद.